संगीत खुर्ची हा खरोखर तुम्ही म्हटल्याप्रमाणे महिलांचा अतिशय आवडता खेळ आहे आणि आजच्या ह्या संगीत खुर्ची खेळण्यासाठी आमच्या प्रभागातील 150हून अधिक महिलांनी सहभाग घेतला आणि मनमुराद असा आनंद घेतला। त्या नाचल्या आणि खरोखरच दिवसभराचं सर्व क्षीण विसरून आज ह्या आमच्या त्या खेळामध्ये सामील झाल्या। आणि साई भक्त महिला फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या आजच्या ह्या सप्ताहामधल्या 6व्या दिवशी सुद्धा प्रचंड असा भरघोस प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे। तुम्ही बघता गेली 5 दिवस महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि कुठेतरी अशामुळे आमच्या विरोधकांच्या पोटात अक्षरशः गोळा आलेला आहे। म्हणून आमच्या कार्यक्रमात विघ्न यावं आणि त्या विघ्न येण्यासाठी त्यांनी वारंवार खूप प्रयत्न केलेले आहेत, परंतु त्यांच्या त्या प्रयत्नांना यश आलेलं नाहीये। आमचा कार्यक्रम असाच चालू आहे आणि पुढील 2 दिवस असाच चालू राहणार आहे, कारण माझ्या मागे माझ्या सानपाडा विभागातील माझ्या महिला भगिनी खंबीरपणे पाठीशी उभ्या आहेत। जोपर्यंत माझ्या महिला भगिनी माझ्याबरोबर उभ्या आहेत तोपर्यंत माझ्या कार्यक्रमाला कुठलंही गाळबोट लागणार नाहीये किंवा माझ्या कार्यक्रमात कुठलंही विघ्न येणार नाहीये, हे मला पूर्णपणे माहिती आहे। वेळेचं बंधन हे पाळलंच पाहिजे, कारण बरोबर आहे वेळेचं बंधन, कारण आपल्याला प्रशासनाला वेळ ठरवून दिलेला आहे, सगळ्या मर्यादा ठरवलेल्या आहे, परंतु आम्ही त्या मर्यादेचं पालन करून सुद्धा आम्हाला वारंवार विघ्न येत आहेत। मध्येच कोणते लाईट बंद करतं, मध्येच सारखे कोणी ना कोणीतरी येऊन कार्यक्रम बंद करा। आम्हाला पण माहिती 10वी आणि 12वीच्या परीक्षा आहेत, परंतु या सगळ्याची आम्हाला माहिती असून त्याची आम्ही काळजी घेऊन आम्ही आवाज कमी ठेवून आणि गेली 5 दिवस तर आमचे बिना आवाजा व्यतिरिक्त आम्ही कार्यक्रम होते, परंतु तरी सुद्धा विघ्न येत आहेत। परंतु काही हरकत नाही, साईबाबा आणि आई एकविराई आमच्या मागे आहे। आमच्या कार्यक्रमात विघ्न येणार नाही आणि आमचे कार्यक्रम आणि आमचा सप्ताह असाच चालेल त्याचबरोबर। परंतु आम्ही कुठल्याही प्रकारचा फायदा न घेता आम्ही सर्व महिलांसाठी करतोय। महिला एकत्रित कशा याव्या, महिलांना सक्षम कसं यावं याचा आम्ही विचार करत आहे। म्हणूनच सांगतोय, जोपर्यंत साई भक्त महिला फाउंडेशन महिला आमच्या बरोबर आहे, आमचे कार्यक्रम असे चालू राहणार आहे। आपल्या सानपाड्यातील थोर समाजसेवक पांडुरंग विठ्ठलजी आमले साहेब यांनी जो महिलांसाठी विशेष कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि साई भक्त महिला फाउंडेशन आणि साई भक्त सेवा मंडळ यांच्या कार्यकारी मंडळाला मी विषय म्हणजे त्यांनी जे सहकार्य केलं त्यांचं खरंच म्हणजे ही जे त्यांनी कार्य केलं आणि हे काम करतात हे विशेष कौतुकास्पद आहे। आणि त्यांना मिळालेलं त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले पांडुरंगजी आमले साहेब खरंच म्हणजे एक त्यांच्या मागे एक प्रेरणा आहे ही सानपाड्याच्या महिलांसाठी। आणि हा भरघोस कार्यक्रम जो आखलेला आहे महिलांनी त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आणि ह्या प्रतिसादामुळे महिलांमध्ये एक प्रकारची प्रेरणा आणि उत्स्फूर्त हे मिळालेली, त्यांना शक्ती मिळालेली। आणि उद्या तर चांगलाच कार्यक्रम आहे महिलांसाठी, गरब्याचा कार्यक्रम आहे, फॅन्सी डान्सचा कार्यक्रम आहे आणि मला तर वाटतं महिलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्या कार्यक्रमासाठी। आणि पुढील कार्यक्रमासाठी मी पांडुरंगजी आमले साहेबांना भरघोस शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा अभिनंदन करतो। त्यांनी असंच हे कार्य पुढे चालू ठेवावं आणि त्यांना आमचा सदैव पाठिंबा राहील ही मी आशा व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, माझं नाव वैशाली मोकल। दादांनी आणि शारदाताई आणि त्यांची पूर्ण फॅमिली आणि खरंच अक्षरशः म्हणजे 5वा दिवस आहे हा, आज 6वा दिवस आहे कार्यक्रमाचा आणि आज संगीत खुर्ची हा खेळ चांगल्या रीतीने म्हणजे पार पडला। त्याच्यात माझा 2रा नंबर आलेला आहे आणि आम्ही सगळे म्हणजे त्यांची पण फॅमिली आज 6 दिवस पूर्ण 4-5 तास इथे आम्हाला देतात आमच्यासाठी। त्यांनी हे जो काय म्हणजे उपक्रम चालवलेला आहे महिला दिनानिमित्त आम्ही त्यांचे खरंच खूप खूप आभारी आहोत, कारण ही संधी आम्हाला त्यांनी दिली। व्यासपीठ म्हणजे गायनाच्या स्पर्धेत पण माझा 1ला नंबर आलेला आहे। ही संधी आम्हाला फक्त त्यांच्यामुळे मिळाली आणि आम्ही त्यांचा म्हणजे लाभ घेत आहोत। त्यांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांची अशीच प्रगती व्हावी आणि त्यांनी आम्हाला असंच प्रोत्साहन करावं महिलांना, हीच म्हणजे त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार। नमस्कार, मी सानिका संजय शेडगे। आता दादांनी संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवला, खूप छान झाला। माझा 1ला नंबर आला। व्यासपीठ दादांनी दिलं, आमले दादाने खूप छान कार्यक्रम झाला आणि माझा 1ला नंबर आला। नमस्कार।